की धनंजय मुंडे हे आता परळीला रवाना होण्याची शक्यता आहे। काही वेळापूर्वीच अजित पवार यांची भेट घेतलेली आहे धनंजय मुंडे यांनी देवगिरी बंगल्यावर, आणि त्याच्यानंतर ही माहिती समोर येते की या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी असा निर्णय घेतलेला आहे की ते परळीला जाणार। आजच आपण पाहिलेलं आहे की परळीमध्ये वाल्मिक कराड याचे जे समर्थक आहेत ते रस्त्यावर उतरलेले होते। त्यांच्याकडनं आत्मदहनाचा प्रयत्न वगैरे सुद्धा झालेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की वाल्मिक कराडला न्याय दिला पाहिजे। वाल्मिक कराडच्या आई या सुद्धा हे आंदोलन करत आहेत, पाणी वगैरे घ्यायला सुद्धा त्या नकार देत आहेत, आणि त्यांचंही म्हणणं आहे की वाल्मिक कराडला न्याय दिला पाहिजे, माझ्या मुलाला या सगळ्यामध्ये अडकवण्यात येतंय, हेही त्यांचं म्हणणं आहे। मला असं वाटतं आपण याच सगळ्या संदर्भात थेट ऋत्विककडनं समजून घेऊया। ऋत्विक, धनंजय मुंडे अचानक परळीला जाण्याचा निर्णय घेत आहेत, काय कारण आहेत? मुळात तो त्यांचा निर्णय आहे की अजित पवारांनी जायला सांगितलेलं आहे? खरं तर मला यामागे दोन महत्वाची कारणं दिसतात अनुजा। एक तर ज्या पद्धतीनं हे सगळं प्रकरण सरकारकडनं हाताळलं जात आहे त्याच्यामुळे सरकार बद्दलची जी काय जनमानसात भावना आहे किंवा ज्या पद्धतीनं एक सरकारची प्रतिमा मलिन यामध्ये होताना दिसते आहे, यामुळे कुठेतरी प्रचंड मोठा दबाव जो आहे हा अजित पवार यांच्यावरती अर्थात आलेला दिसतोय। आणि या अनुषंगाने आता जे काउंटर प्रोटेस्ट व्हायला लागलेले आहेत, म्हणजे धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांच्या परिवाराकडून आपण काल पाहिलं कशा पद्धतीनं टाकीवरती चढून आणि आक्रोश करून या ठिकाणी मागणी होते, आंदोलनं होत आहेत, ठिकठिकाणी जन आक्रोश आंदोलनं होत आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यात। आणि दुसरीकडे वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ सुद्धा परळीमध्ये त्या ठिकाणी आंदोलन होताना दिसतं। आणि त्यामुळे ही आंदोलनं जर होत असतील तर याला कुठेतरी आळा घातला पाहिजे, कारण पुन्हा एकदा सरकारच या निमित्तानं निशाण्यावरती येतं की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते। आणि त्यामुळे अजित पवारांनी आज धनंजय मुंडेंना बोलवून घेऊन खरं तर आज पक्षाची बैठकच होती आणि या बैठकीदरम्यान परळीमध्ये होणाऱ्या आंदोलनासंदर्भात त्यांच्याकडनं माहिती घेण्यात आली आणि हे वातावरण चिघळू न देता कुठेतरी याला आवर घालायला हवा अशा पद्धतीच्या सूचना अजित पवारांनी दिल्या आणि तात्काळ त्यांना परळीला रवाना केलेला आहे। हे झालं एक कारण। दुसरं महत्वाचं कारण जे मला असं वाटतंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या मुंबईत आहेत आणि मुंबईत आल्यानंतर जवळपास महायुतीच्या 321 आमदारांची ते बैठक घेणार आहेत, त्यांच्यासोबत दुपारी जेवण करणार आहेत, 2.5 तास ते महायुतीच्या सर्व आमदारांसोबत आणि नेत्यांसोबत या ठिकाणी गाठीभेटी करणार आहेत। आणि या दौऱ्यादरम्यान एकीकडे महाराष्ट्रात संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणावरून जे काय वातावरण चिघळलेलं आहे, सरकारला या ठिकाणी विरोधक थोड्या बहुत प्रमाणात का होईना पण घेरताना दिसत आहेत आणि मोठा जनाक्रोश जो दिसतोय, ह्या बैठकीमध्ये जर धनंजय मुंडे असतील तर निश्चित या बैठकीला कुठेतरी वेगळं वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याच्यावरून पुन्हा एकदा बातम्या होतील, पुन्हा एकदा ह्या प्रकरणावरून माध्यमांकडून मोदींच्या उपस्थितीत धनंजय मुंडेंनी त्यांची भेट घेतली किंवा ते त्या बैठकीला उपस्थित होते तरीही त्यांचा राजीनामा होत नाही, मोदी याच्यावरती का बोलत नाही, हे सगळं प्रकरण कुठेतरी मोदींपर्यंत जाऊन पोहोचतं। आणि त्यामुळे या बैठकीपासून त्यांना बाहेर ठेवण्यासाठी धनंजय मुंडे यांना परळीत पाठवण्यात येतंय की काय असाही प्रश्न या निमित्ताने राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय। त्यामुळे मला ही दोन प्रमुख कारणं वाटतात। अर्थात पुढच्या 2 दिवसानंतर धनंजय मुंडे हे स्वतः या सगळ्या प्रकरणाचा परळीत जाऊन आढावा घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं जातंय। त्यांच्या राजीनाम्यासाठी सातत्यानं दबाव वाढताना दिसतोय, मात्र सरकारकडनं तशा काही हालचाली सध्या तरी होताना दिसत नाही। आज संध्याकाळी अजित पवारांना सुद्धा या संदर्भात वारंवार विचारल्यानंतरही अजित पवार एकाच भूमिकेवरती ठाम होते की आम्ही सगळ्यांनी महायुतीतल्या नेत्यांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की आम्ही जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावरती सक्त कारवाई करू, परंतु राजीनाम्याबद्दल एक अक्षर काढायला अजित पवार तयार नाहीयेत। आणि त्यामुळे मला असं वाटतं 2 दिवसानंतर धनंजय मुंडे यांची स्थिती काय असणार आहे हे बघणं अत्यंत महत्वाचं असेल। एक फक्त प्रेक्षकांच्या क्लॅरिटीसाठी ऋत्विकने मगाशी जो उल्लेख केला की एक साधारण 325 आमदार तिथे असणार आहेत, तर ते विधानसभा आणि विधान परिषद मिळून सत्ताधारी पक्षातले सगळे जे आमदार आहेत ती संख्या आहे। अर्थात तिथेही आपलं लक्ष असणार आहे। पण ऋत्विक, तू आता नुकताच अजित पवारांचा उल्लेख केलास म्हणून जेवढं आजकालच्या तरुणांच्या भाषेत कूल दाखवण्याचा प्रयत्न अजित पवार माध्यमांसमोर करतायत की हा ठीक आहे, 3 तपास सुरू आहेत, त्याच्यामध्ये काय निष्पन्न होईल त्याच्या अंती सगळं ठरवू, हे जेवढं ते बाहेर अगदी
म्हणजे सहज सोप्या पद्धतीने बोलून जात आहेत. तशी परिस्थिती पक्षाच्या बैठकीत तर पाहायला मिळत नाहीये ना. कुठेतरी ती टेन्स्ड सिच्युएशन या सगळ्या निर्णय प्रक्रियेतनं दिसून येते. सरांना काही ऍड करायचं आहे? नाही, मला फक्त एकच ऍड करायचं आहे, ते करेक्शन करणं अत्यंत आवश्यक आहे. अजित पवार म्हणतात 3 तपास सुरू आहे, तिसरा तपास सुरूच नाही झालेला आहे, त्याची अजून अपॉइंटमेंटच झालेली नाही आहे. अजून ज्युडिशियल जी काही इन्क्वायरी होणार होती त्याची कुठलीही तयारी सुरू झालेली नाहीये. 2 तपास सुरू आहेत त्याच्यामध्ये. ही गोष्ट एकदम आपण नमूद करणं अत्यंत आवश्यक आहे. आय थिंक अजित पवारांना सुद्धा त्याच्याबद्दल माहिती असावी. ऋत्विक. नाही, अर्थात म्हणजे खरं तर ते दाखवण्याचा प्रयत्न आहे की खरंच ते इतके कॅज्युअल आहेत असा प्रश्न पडावा इतपत हे प्रकरण जे आहे हे इतके ढिसाळ पद्धतीनं सरकार का हाताळत आहे असाही प्रश्न पडतो. आणि तेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं असताना महिना जातो आणि महिना होऊनही ज्युडिशियल इन्क्वायरी त्या ठिकाणी अनाऊन्स केली जाते, पण त्याच्यावरती एखाद्या रिटायर्ड जजची किंवा तत्कालीन जे कोणी या ठिकाणी अपॉइंट करणं गरजेचं आहे ते होत नाहीये. आणि त्यानंतर जेव्हा एक जनक्षोभ आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्यानंतर मग पोलीस कारवाई होते. मकोका लागण्याची मागणी मागच्या महिन्याभरापासून होत होती, ती इतक्या आक्रोशानंतर ती होते आहे. अशा पद्धतीनं सरकार हे प्रकरण का हाताळते? सरकारला खरं तर वेळ काढायचा आहे का? कुठेतरी डिलेड प्रोसेसमध्ये जनमानसातून हा विषय माघारी पडेल आणि मग आपण ह्यातनं काहीतरी आपली वाट काढू असा कुठेतरी एक शंका उपस्थित होईल इतपत सरकारचा एकूण या प्रकरणाबद्दलची भूमिका दिसते. आणि मला वाटतं या सगळ्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी पायलप होत चाललेल्या आहेत, त्याची तीव्रता वाढत चाललेली आहे आणि निश्चित पद्धतीनं यामध्ये कारवाई तर होईल. त्याला 3 महिन्याचा 6 महिन्याचा काहीतरी कालावधी सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा करताना दिलेला होता, परंतु त्याच्या आधी धनंजय मुंडे हे या प्रकरणात नैतिक आधारावरती राजीनामा देणार का आणि कठोरात कठोर कारवाई म्हणजे नेमकी काय कारवाई होणार आणि ती कोणावरती होणार हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. नक्कीच ते पाहावं लागणार आहे. म्हणजे आता धनंजय मुंडे यांनी जरी किंवा इकडनं मोदींच्या वेळेला एकाच वेळेला धनंजय मुंडे आणि मोदी दिसू नये या प्रयत्नासाठी जर धनंजय मुंडेंना तिकडे मतदारसंघात पाठवलं जात असेल म्हणून काही तिकडच्याही गोष्टी सोप्या नसणार आहेत. आपल्याला कल्पना आहे की अधिवेशनानंतर जेव्हा प्रत्येकाला आपापलं मंत्री जे झालेले होते आणि अधिवेशनाच्या शेवटाला खरं तर खातं सुद्धा समजलेलं होतं, प्रत्येकाचं आपापल्या जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर छान धामधुमीत स्वागत झालेलं होतं. पण हे एकटे म्हणजे खरं तर हे दोघे मुंडे जे आहेत, पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील, त्यांचं मात्र तेवढं काही जल्लोषात तिकडे स्वागत वगैरे झालेलं आपण पाहिलेलं नाही. तिकडे तेवढा मोठा स्वागत सोहळा वगैरे झालेला नाही. त्यामुळे मतदारसंघात जाणं हे किती कठीण आहे हे आपल्याला तेव्हाच दिसून आलेलं होतं. त्याच्यानंतर तर आता सुद्धा ते प्रकरण तितकंच तापलेलं आहे. आणि आता परळीमध्ये तर थेट संतोष देशमुख यांना न्याय देणारा एक वर्ग आहे, तर दुसरीकडनं वाल्मिक कराडला सुद्धा न्याय मिळायला हवा असाही आवाज उठवणारा एक वर्ग आता रस्त्यावर उतरलेला आहे. आज मकर संक्रांतीच्या दिवशी बाजारात जाऊन वाल्मिक कराडच्या समर्थकांनी दुकानं बंद केली तिकडे. आणि हे कसं काय पोलिसांनी चालू करू दिलं? जर तुमची म्हणजे अजूनही त्या ठिकाणी किती दबाव आणि किती काय दहशत आहे याचा नमुना त्याच्यामध्ये दिसतो ना. आज मकर संक्रांती हीच जर गोष्ट इतर ठिकाणी झाली असती तर हिंदू सणांच्या दिवशी आमची बाजारपेठ बंद केली याच्यावरनं किती मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं झाली असती आणि मोठ्या मोठ्याने बोंबा मारल्या गेल्या असत्या. का त्या पदाधिकाऱ्यांवरती किंवा जे काही त्यांचे समर्थक तिकडे फिरत होते त्यांच्यावरती कारवाई केली गेली नाही? मकर संक्रांतीचा दिवस तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. लोक खरेदी करतात, नवीन गोष्टी खरेदी करतात, पतंग उडवतात, 100 गोष्टी त्या ठिकाणी होत असतात. का नाही त्याच्याबद्दल कारवाई केली? हा प्रश्न महाराष्ट्रात कधीतरी विचारला जाणारच आहे ना अनुजा. त्याच्यामुळे ही परिस्थिती गंभीर आहे. आणि जर धनंजय मुंडे परळीला जात असतील तर आयदर त्यांना ती परिस्थिती शांत करावी लागेल किंवा पोलिसांना सांगून त्याच्याबद्दल कडक कारवाई करावी लागेल. ह्याच्या पलीकडे दुसरा कुठलाही उपाय त्याच्यामध्ये मला तरी दिसत नाहीये अनुजा. नक्कीच अनेक प्रश्न आहेत ह्याच्याबद्दल खरं तर उत्तरं मिळणं गरजेचं आहे. पण आजकाल नेते येत आहेत, त्यांना जेवढं म्हणणं मांडायचं आहे तेवढं मांडतायत आणि नंतर निघूनही जात आहेत. म्हणजे अगदी सुरेश दस सुद्धा त्यातलेच आहेत की ज्यांनी आज सकाळी येऊन माध्यमांसमोर थेट म्हटलं की मला प्रतिप्रश्न करू नका. हा एक अजबच प्रकार आहे की माध्यमं आहेत ती प्रश्नच करणार हेच त्यांचं बेसिक काम आहे आणि त्यांना त्याच्यापासूनच अडवलं जर जात असेल तर अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ही माध्यमांना मिळणार कुठून? हा खूप स्वाभाविक पडणारा प्रश्न आहे. पण असो, आमचे प्रतिनिधी हे फील्डवर आहेत आणि त्यातल्या अनेक प्रश्नांची महाराष्ट्राच्या जनतेला, खास करून बीड
बीडमधल्या ज्यांना ज्यांना संतोष देशमुख यांना न्याय मिळावा असं वाटतंय, त्यांच्या मनात असलेल्या प्रत्येक प्रश्नाची आणि अर्थात जो तपास अधिकाऱ्यांकडनं पुढे जात आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती, ऑथेंटिक माहिती ही तुमच्यासमोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न असणारच आहे. मुंबईतले प्रतिनिधी असतील किंवा बीडचे, प्रत्येक प्रतिनिधींचे ग्राउंड रिपोर्ट्स, लाईव्ह अपडेट्स, विश्लेषण आम्ही तुमच्यासमोर ठेवत राहणार आहोत. तुर्तास या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल ओमकार, ऋत्विक आणि सर तुमच्या तिघांचेही धन्यवाद. अनेक प्रेक्षक प्रतिक्रिया मांडत होते, त्यातल्या काही प्रतिक्रिया मगाशी मी वाचून दाखवल्या, काही आता वेळेअभावी घेता येणार नाहीत, पण आपण या संदर्भातल्या आणखीनही लाईव्ह करत राहणारच आहोत. त्यामुळे तुम्ही त्या लाईव्ह मध्ये सुद्धा आमच्यासोबत जोडले जा. आता या लाईव्ह मध्ये आम्ही इथेच थांबत आहोत. मात्र दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी मुंबई तकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा मित्रपरिवार असेल, नातेवाईक असतील, त्यांना सुद्धा हे चॅनल पाहायला सांगू शकता. चॅनल विनामूल्य आहे. mumbaitak.in आमची वेबसाईट आहे, त्यालाही भेट द्यायला सांगू शकता. आणि तसंच फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्हाला सगळ्या अपडेट्स एका क्लिकवर पाहता येतील. हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद.